शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी नरेंद्र सुरेश गायकवाड पुन्हा आपल्या सेवेत एक सुंदर असा प्लॉट घेऊन आलोय. खरं तर याच्या आधी आपण डांगर भोपळ्याचा पहिला व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि तसाच सुंदर प्लॉट तुमच्या लक्षात येईल. आपण त्याला एक साधारणतः 6 महिन्याचा असताना आपण त्याचा व्हिडिओ काढला होता. आज बरोबर 1 महिन्याच्या आसपास अजून झालाय, म्हणजे साधारण आज 2.5 महिन्याचा प्लॉट आहे. अजून 70 दिवस पूर्ण व्हायला साधारण 15 दिवस बाकी असतानाचा हा प्लॉट. आणि आपण त्यावेळी फळं नुकतीच लागली होती अशा काळात हा प्लॉट काढला होता. हा प्लॉट तुम्हाला मागच्या वेळी सांगितले कैलास शेठ धुमाळ यांचा हा प्लॉट आहे. हा जवळजवळ 4 एकराचा प्लॉट आहे. आज हा प्लॉट आज 5 दिवसांनी हार्वेस्टिंगला प्लॉट आहे. वरती 2 एकर तुम्ही पाहू शकता, तिकडे त्यांना दाखवा. 2 एकराचा साधारणतः तो प्लॉट आहे वरचा. आणि इकडे जर आले खाली तुम्ही तर हा साधारणतः हा 2 एकराचा प्लॉट आहे. आज तुम्हाला दाखवायची गंमत अशी, खरं तर आम्हालाही पण स्वतः माझ्या अनुभवानंतर कळालं. हा मी व्हिडिओ स्वतः शूट करतोय विदाऊट शेतकरी, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी मला स्वतःहून सांगायच्या. हे सगळं करत असताना ह्या प्लॉटला आम्हाला असं लक्षात आलं, जेवढी खतं तुम्ही खाली पण बेडमध्ये पासरावताल किंवा आता हा विदाऊट मल्चिंग प्लॉट केला, हे चांगलं केलं. आम्ही मल्चिंग केलं असतं तर अजून काहीतरी वेगळं झालं असतं. पण आज हा विदाऊट मल्चिंग प्लॉट होता. याला खाली प्रत्येक वेलाला तुमच्या लक्षात येईल, याला खाली प्रत्येक वेलाला बघा या ठिकाणी बारीक 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 या ठिकाणी खाली मुळ्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे काय होतंय, साईज चालू होती. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची, ती मागच्या वेळी दाखवता नाही आली. याला फळं कुठं लागतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण फळं लागत असताना आपण खाली गाभ्यामध्ये चेक करतो, पण फळ इथं चेक केलं पाहिजे. बघा माग अशी फळासारखी गुंडी तयार होती, पुढे फुल येतं. शेंड्याला शक्यतो फळं लागायला सुरुवात होते. आणि याला जेवढं जबरदस्त तुमचा फुटवा, जेवढी जबरदस्त पानं तेवढी जबरदस्त साईज याची होती. आणि ही फळं पाहताना बघा गुंडी तयार झाली. पुढचं जे फळ आहे हे ज्यावेळी असं फळ तयार होतं ह्या साईज मध्ये, त्यावेळी त्याचं फुल गळून जातं. आणि हे सगळं करताना ह्या फुलामध्ये आळीचं प्रमाण जर कदाचित असेल तर ती आळी इथं अटॅक करून हे तुमचं फळ हे खराब करते. साधारणतः पिवळी फळं लागायला सुरुवात होते. पण तो वातावरणाचा परिणाम असू शकतो. याला रोगाचा जर विचार केला तर डावणी हा सारखा सगळ्यात जबरदस्त रोग. डावणी, करपा, मेड्यू हे 3 रोग आम्हाला पाहायला मिळाले. त्याची फवारणी योग्य वेळेत जर केली तर हा प्लॉट कंट्रोल राहतो. आणि सगळ्यात महत्वाचा विचार करा, आज आता आपण पाहतोय ह्या 2.5 महिन्यात हा पावसाळ्यातला प्लॉट आहे. आणि याला जवळजवळ आतापर्यंतचे 2.5 महिने आभाळच आहे, म्हणजे ऊन सूर्यप्रकाश मिळालेला नाही. तरी पण हा प्लॉट अजून कंट्रोल मध्ये आहे. आणि हे जे आपण पाहताय ना, खूप जबरदस्त वाढ आहे. म्हणजे याचे वेल काय जे पाहिले तुम्ही, जवळजवळ 20 फुटाचे वेल आहेत. आता खालीच बघा, हा जो वेल आहे ना, हा जवळजवळ 20 फुटाचा वेल आहे. तुम्हाला लक्षात येईल, हे बघा हा जवळजवळ 20 फुटाचा वेल आहे. आणि आता तुम्हाला फळांची साईज मला दाखवायची. फळं अशी तयार झालीत सध्या. हे जे फळ आहे हे साधारणतः 2 किलोचं फळ आहे. आणि 5 दिवसात हे फळ डायरेक्ट 10 किलो वरती जाऊन पोहोचले. तुम्हाला ते पण दाखवतो, जरा क्लोज व्हिडिओ घ्या, शेतकऱ्यांना मला दाखवू द्या. हे जे फळ आहे हा डांगर भोपळा पाहत असताना अशा प्रतीचा तयार होतो. हे जे फळ आहे हे बॅक साईडनी आपल्याला मातीचा स्पर्श झाल्यामुळे आता आम्ही ते करून घेतोय. याला खाली पान ठेवणार आहे आम्ही असं मोडून एक प्रत्येकी, जेणेकरून काय होईल, ते पांढरं फळ होणार नाही, तो पांढरा चट्टा दिसणार नाही. फळ एकदम मजबूत तयार होते. तुमच्या लक्षात येईल, मी तुम्हाला आतमध्ये अजून एक फळ दाखवतो जे मला खूप चांगलं वाटलं. एकच मिनिट, व्हिडिओ क्लोजअप घेतला पाहिजे. हे बघा, ही एक क्वालिटी, याला म्हणतात क्वालिटी. असं फळ गरजेचं आहे. साधारणतः 10 किलोचं फळ आहे. उचलत नाही एक हाताने, 2 हात लावावं लागतात. म्हणजे साधारण 10 ते 15 किलोचं फळ तयार झालेलं आहे. त्याची शायनिंग जर बघायला गेले ना, तुमच्या लक्षात येईल की शायनिंग बघा, जबरदस्त शायनिंग आहे. फळाची शायनिंग जबरदस्त आहे. बघा तुमच्या लक्षात येईल, फळ पानं, तुमच्या पानांमध्ये जेवढं हरितद्रव्य, जेवढं अन्न आहे ना, तेवढं साईज तयार होते या फळाची. जबरदस्त प्लॉट आहे. एक नजर टाकली ना तुम्ही तर अशी गोष्ट लक्षात येईल की फळाची साईज पण चांगली. साधारणतः 10 ते 15 किलोचं फळ तोडावं लागतं. आता फळं तयार व्हायला लागली. हे बघा पुन्हा एकदा ते फळ मी तुम्हाला दाखवतो. जबरदस्त रिझल्ट. आणि ह्या प्लॉटला एक लक्षात येईल, आम्ही 2 व्हरायटी लावल्यात. आम्ही तुम्हाला त्यावेळी सांगितलंच. ह्या 2 व्हरायटींमध्ये सगळ्यात महत्वाचं, ही जी व्हरायटी तुम्ही पाहताय ही व्हरायटी आहे ती महिकोची भीम म्हणून. आणि खालच्या बाजूला जो प्लॉट आहे तो प्लॉट तुम्ही पाहताय तो आहे याचा महिको कंपनीचा खालचा प्लॉट आहे. आणि हा अंकुर कंपनीचा भीम म्हणून प्लॉट आहे. तर जबरदस्त रिझल्ट आहे, उत्तम अशा रीतीने रिझल्ट आलाय. ज्यावेळी उत्पन्न निघेल त्यावेळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी शूट करणार आहे. आणि किती उत्पन्न निघते ते सांगणारच आहे. तोपर्यंत तुम्ही असेच आमच्या बरोबर कायम राहा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.